सप्रेम जय महाराष्ट्र या भाजपचा तो खासदार दुबे त्याच्या डोक्यात सापड पडली। तो म्हणतो मराठी माणसाला पटक पटक के मारेंगे। अरे बाबा येड्यावानी करू नको। औरंगजेबाच्या कबरीवर जा आणि कान लावून त्याला विचार औरंगजेबाला मराठी माणूस काय आहे? मराठी माणसाला प्रेम लावलं ना तोही प्रेमच लावतो, पण मराठी माणूस कधी अपमान सहन करत नाही। मराठी माणूस ज्याच्या सोबत राहतो त्याच्या सोबत कधी गद्दारी करत नाही। हा मराठी माणसांचा इतिहास आहे। आणि हा प्रतापराव जाधव काय म्हणतो गुजरातची राजधानी मुंबई। अरे बाबा जरा इतिहास जरा जाणून घ्या। तुमचा सरदार बोलला असेल जय गुजरात, आमचं काय गुजरातशी वाकडं नाहीये, गुजराती समाजाशी काय आमचं वाकडं नाहीये, पण आम्ही महाराष्ट्रात राहतो। महाराष्ट्रात मराठीचा अभिमान असलाच पाहिजे। गुजरात मधल्या लोकांना गुजरातचा अभिमान आहे, या देशाचा अभिमान पूर्ण आम्हाला शिवसैनिकांना आहे, पण आपल्या महाराष्ट्रात ही मराठी चालली पाहिजे। गहू खाऊ नका, मराठी भाषेच्या विरोधात जाऊ नका। अरे दोन ठाकरे एकत्र आले, मराठीसाठी एकत्र आले, सत्तेसाठी दोघं एकत्र आले नाही। या मराठी मातृभाषेने दोघांना एकत्र आणलं, आम्हाला अभिमान आहे त्यांचं। पण लक्षात ठेवा, तो दुबे असो खासदार किंवा आमदार असो, कुणी असो, त्यांना आता मराठी घेतल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय मराठी।